मी जनतेची मुलाखत घेतली. त्यांचा मी असा अंदाज आहे की गणेश भाऊ इंगळे हे तुमचे जेवढे उमेदवार आहे हे बहुमताने विजय होतील असं त्यांचा कॉल आहे. तर आपलं यावर काय मत? तुम्हाला खरं सांगायचं झालं तर आमचे भारतीय जनता पार्टीचे जवळपास 3 उमेदवार रिंगणात होते. सर्वप्रथम मोहन आप्पा आहे, 2 नंबर ते आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आहे, त्यानंतर आमचे योगेश भाऊ कटारे हे देखील उमेदवार होते आणि आमचे दुसरे माजी तालुका अध्यक्ष नारायणजी कवडे हे देखील उमेदवार होते. परंतु या तिघांनी सहमत दाखवून एक आपला छोटा भाऊ गणेश शिंगे याला कुठंतरी आपल्याला पाठिंबा देऊन याचं काम करायचं. आणि जे जे ह्या सोनगाव गटात काय झालं आहे की ओपनच्या जागेवरती ओबीसी प्रवर्गामधून उमेदवारी शिंदे गटाने दिली, त्यामुळे शिंदे गटातले देखील लोक नाराज होते आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे देखील लोक त्यांच्यावरती पहिल्यापासूनच नाराज होते, पण यामध्ये आणखी नाराज झाले. आणि आम्ही तेच सांगत होतो की जर आज हा अन्याय मराठा समाजावर नसून हा अन्याय ओबीसी समाजावर देखील आहे, कारण की जर आज ओपनच्या जागेवरून ते जर ओबीसीवाले लढत असेल तर उद्या ओबीसीचं जरी आरक्षण सुटलं तर तेच लढणार आहे, म्हणजे ओबीसी घटकावर देखील हा अन्याय होणार होता. त्या सगळ्या गोष्टी जनतेने लक्षात घेतली आणि एकीकडे धनशक्ती आणि एकीकडे जनशक्ती. आता ही जी निवडणूक आहे ही मोहन आप्पा असतील, आमचे कटारे भाऊ असतील, नारायण कवडे असतील यांची एक यंत्रणा आणि गणेश भाऊची एक यंत्रणा आणि एक तळागाळातील सर्वसामान्य जनतेची एक यंत्रणा, या तिन्ही यंत्रणेने ही निवडणूक हातात घेतली. त्यामुळे आम्हाला कुठेही आता शंका राहिलेली नाही. आणि तुम्ही देखील आता सांगितलं की तुमच्या या जनता न्यूजच्या मार्फत तुम्ही लोकांची बाईट घेताय, तर तुम्हाला देखील तो अनुभव आला. तर त्याला फक्त एकमेव कारण आहे की ही जी सगळी यंत्रणा कामाला लागली आणि यांनी जी निवडणूक हातात घेतली, त्यामुळे आम्हाला विजय खूप काही दूर दिसतो अशातला भाग नाही. त्याच्यामुळे विजय आमचा निश्चित होणार आहे, कारण की ही जनतेने निवडणूक हातात घेतली आणि ही जनतेची निवडणूक आहे, त्यामुळे आमचा विजय 100% होणार आहे, यात शंका नाही. धन्यवाद आव्हाड साहेब. प्रथम भाऊ नाव सांगा आपलं. मी मोहन विश्वनाथ आहे, भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष आहे आणि माझी मागच्या 8 वर्षापासून ही जिल्हा परिषदेची निवडणूक लढायची तयारी होती. परंतु आता इलेक्शन लांबल्यामुळं हा म्हणजे कालावधी झाला आणि मी तयारी करत असताना ही जागा ओपनसाठी सुटलेली होती, ओपन महिला. परंतु काही विरोधक इतर हे असूनही त्यांनी ह्या जागेवरती फॉर्म भरला आणि आम्ही 3-4 लोक फिरत होतो ह्या इलेक्शनसाठी. आपण जिल्हा परिषद लढू 3-4 लोक होतो आम्ही. तर त्याच्यामधून आम्ही आमचे गणेश इंगळे म्हणून जिल्हा परिषदचे आपले मार्केट कमिटीचे डायरेक्टर आहे, त्यांना संधी दिली आहे. काय वाटतं वातावरण कसं आहे? वातावरण तर 100% साहेब विजयी होणारच आहे, कारण ही जे इलेक्शन आहे ही जनशक्ती आणि धनशक्ती असं इलेक्शन आहे. त्यामुळे ही इलेक्शन जे आहे तर हे जनतेने हातात घेतलेलं आहे. आता हे कोणाकडे राहिलं नाही, जनताच त्याचा न्याय देणार आहे. तुम्हाला येत्या 9 तारखेला समजेल काय काय. धन्यवाद.